कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। भुवनेश्वरी मॅडमचा कॉल। टिप्स द्यायला फोन केला असेल, पण माझाही पगार वाढीचा प्रश्न आहे। काहीतरी करायलाच हवं मला। अगं चंचला, तुझा फोन वाजतोय। ऐकला की तोच घ्यायला आले। हा अगं तू बाहेर कुठे जातेस? म्हणजे जर बाहेर जाऊन तुला लोकांनी बघितलं बोलताना आणि असं वाटलं की तू बरी झालीस तर तुला घरी जावं लागेल ना। अगं इतक्यात घरात कुणी बी येणार नाही माहितीये मला। हॅलो, हा मावशी बोल की। बोल काय? कवाधरनं फोन करायलो आम्ही तुला, उचलायला होत नाही वय? अगं वही ते जरा आतमध्ये होती ना म्या, म्हणून बोल। म्हणजे तू काय हिंडा फिरायला लागलीस की काय त्यांच्या घरात? हाकलून देतील। अगं नाही, आता घरात दुसरं कुणी बी नाही, फक्त ती इरा आहे आणि तिला माहितीये की समज। इराबाई, तिच्यापासून पण जरा सांभाळून राहा। मावशे कशी आहे ना, चांगलंच कळलंय मला। बरं ऐक, आम्ही 2 दिवसांकरता मुंबईला जातोय। हीच संधी आहे तुझ्यासाठी। या 2 दिवसातच काहीतरी घडलं पाहिजे। आम्ही जर का घरी असलो तर आधिपती काय तुला घरी घेऊन येत नाही। आता काय करायचं आणि कसं करायचं हे तुला डोसकं चालवायला लागल। आम्हाला वाटतंय तू ही संधी घालवू नगस। अगं पर मावशी 2च दिवसात कसं काय करण ग म्या? मावशी कळना झालंय, सांग की। मावशे लय भारी आयडिया सुचले मला, बघ तू। काय? नाही आता हितच सांगता नाही येणार समज, कारण कसं आहे भिताडाला बी कान असतात ना व, म्हणून। आणि इतकी भारी आयडिया का नाही का मास्तरींना उद्याच्या उद्या घर सोडून निघून जाईल बघ। शाबास, असं काहीतरी कर। आणि मावशी लय झाक आयडिया सुचले बर का मला का, म्हणजे बघ मी असं ती आयडिया केली का नाही का, मग मास्तरीने ना कळल त्या क्षणाला घर सोडून निघून जाईल बघ। मग आहे का नाही तुला ते काय पगार वाढ वगैरे काही करायची गरज नाही। अगं मी आहे की, मी आहे ना मावशे, मी करीन समज, तू काय बी टेन्शन घेऊ नको। हा चालेल, ठेवते हा फोन। मावशे थँक्यू बर का, थँक्यू। आनंद देशमुख, अर्पिता सोनावणे, अक्षता करंबेळकर, आकाश साळुंके, मॅडम ते अधिपती सूर्यवंशी नाव राहिलंय। राहिला नाहीये, मुद्दाम बाजूला ठेवलाय पेपर। हा कृष्णा जाधव। काय भोपळा वगैरे मिळाला का काय? नाही रे मर्दा, मी सगळा पेपर लिहिलो होतो। मला तर वाटतं मी बरोबर लिहिलं होतं। मला तर वाटलं होतं चांगले मार्क पडतील। काय काय माहिती पेपर का बाजूला काढलाय? तेच कळलं मला, टेन्शन आलं ग जरा। नाही टेन्शन घेऊ नका तुम्ही, आता होईल ते होईल। हा तर अधिपती सूर्यवंशी, जरा इकडे या। काय झालं? काय चूक केलं काय? आम्ही काय मोठी माती खाल्ल्या काय? नाही तुम्ही इकडे या ना, स्वतःच्या डोळ्यांनी बघा तुम्ही काय केलंय ते। नाही म्हणजे आम्ही अभ्यास तर केलतो चांगलाच। काय माहित काय झालं? काय झाले काय? तुम्ही आधी इकडे या, इकडे आणि पेपर घ्या। अहो या लवकर।
अहो बघा तरी पेपर. काय बघायचं त्याच्यात आता? सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा रे अधिपती सूर्यवंशींसाठी. ए यार ग बसा की. चेष्टा करायची गरज नाही आहे. मी पुढच्या वेळेला खरंच चांगला अभ्यास करतो. हो चेष्टा नाही करत आहे. सगळ्यात उशिरा शाळेत ऍडमिशन घेऊन सुद्धा अधिपती सूर्यवंशींनी मराठी विषयात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. वर्गात प्रथम आलेत ते. अधिपती सूर्यवंशी. मास्तरीन बाई त्या कशाला हाक मारतात? भास व्हायलाय. अहो अधिपती सूर्यवंशी. ऐशवत खरंच मला बोलवलं का तुम्ही? हो मग इकडे अजून कोण आहे अधिपती सूर्यवंशी? हा नाही नाही तसं नाही. म्हणजे तुम्ही एकदम अशी हाक मारली म्हणून काय म्हणलं. तुम्ही कामच केलंय तसं. काय गेले? पहिला क्रमांक मिळवलाय वर्गात. हा ते होय. काय केला जरा अभ्यास? नाही मला त्यासाठीच तुमचं अभिनंदन करायचं होतं. मला खरंच खूप छान वाटलं अधिपती. खूप छान वाटलं मला. काय नाही सगळे तुमच्यामुळे झाले. अहो पेपर तर तुम्ही लिहिलेत. आपण अभ्यास तुम्ही करून घेतला ना आमच्याकडनं. ज्यादा तास बीज घेतले आमचे. त्यामुळे डोसक्यात फिट्ट बसला अभ्यास. एवढं झालं. पण इथनं पुढे ते ज्यादा तासाचं मला असं वाटतं की आपण ते चालू ठेवायला पाहिजे. म्हणजे बरं पडेल अभ्यास करायला होय की नाही. ते बघू आपण. पण तुम्ही असाच चांगला अभ्यास करा. मन लावून छान मार्क्स मिळवा. आणि मला अशीच संधी द्या अभिनंदन करायची. तर देणार घेऊ देणार. खरंच तुमची कमाल आहे अधिपती. म्हणजे तुम्ही एवढ्या उशिरा ऍडमिशन घेतलीत आणि इतक्या कमी वेळात एवढं यश मिळवलं. तुम्हाला कळतंय का यावरून हे सिद्ध होते की माणसाने एकदा मनापासून ठरवलं ना की तो काहीही करू शकतो. ठरवलेलं तर आहेच. काय? हे चांगलं मार्क पाडायचं परीक्षेत. हे अभ्यास करायचं ठरलेलंच आहे आपण. गुड. ऑल द बेस्ट. हा गुड. आता वार्षिक परीक्षेची पण अशीच तयारी करा. वार्षिक परीक्षेसाठी पण ते आपल्याला ते ज्यादा तासाचं करायलाच लागणार बरं काय. पण त्याशिवाय काय होणार नाही. मी म्हटलं ना बघू बघू. वेळ मिळेल तसं करू. तसं करा. असो मी येते. या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.